नमस्कार. तुम्ही कधी यूट्यूब चॅनल सुरू केलंय का? आणि डिमोटिवेट होऊन बंद केलंय का? तर माझ्या बाबतीत अगदी तसंच झालं. 2-2.5 वर्षापूर्वी हे जे यूट्यूब चॅनल आहे ते मी सुरू केलं होतं. सुरुवातीला मला खूप उत्साह होता, म्हणजे व्ह्यूज नव्हते तरीसुद्धा मी व्हिडिओज बनवायचे. पण हळू व्ह्यूज यायला लागले आणि वॉच टाईम पूर्ण व्हायला लागला. माझे सबस्क्रायबरसुद्धा 5,000-6,000 खूप लवकर पूर्ण झाले. परंतु 1 वर्षाच्या आत आपल्याला तेवढा वॉच टाईम कंप्लीट करायचा असतो. तर माझा 3,000च्या वरती गेला होता. परंतु नंतर व्ह्यूज खूप कमी व्हायला लागले आणि मला व्हिडिओज बनवायला वेळही मिळत नव्हता. कारण कामाचा लोड खूप असायचा. लग्नाचे ब्लाऊज, सीझनल ब्लाऊज आणि नेहमीचे तर असतातच. तर त्यामुळं थोडंसं वैतागून मी बंद केलं व्हिडिओज बनवणं. कारण व्हिडिओज लवकर व्हायरल होत नाहीत आणि शॉर्ट व्हिडिओजच लोक बघतात, मोठे व्हिडिओज पाहत नाहीत. वॉच टाईम कंप्लीट व्हायला खूप वेळ जातो, म्हणून मी बंद केलं. परंतु आता मला खूप पश्चाताप येतो, की त्यावेळी जर मी चालू ठेवलं असतं, तर कदाचित आत्तापर्यंत माझं चॅनल मॉनिटाईज झालं असतं. म्हणून मग आज 1 जानेवारीच्या निमित्ताने म्हटलं चला आजपासून नवीन सुरुवात करूया, बघूया काहीतरी वेगळं घडतंय का? तर सकाळी माझी सगळी कामं आवरली होती आणि हे जे सगळं मी तुम्हाला घरातलं दाखवलं माझं सगळं झालं होतं काम आणि आता मला ब्लाऊज शिवायला बसायचं होतं. तर जे काम मला करायचं ते मी बाजूला काढून घेतलेलं आहे. एक ब्लाऊज मला वर्कसुद्धा करायचा होता. तर अशा पद्धतीनं आजपासून मी नवीन व्हिडिओज टाकत जाईल. तर नक्की सपोर्ट करा. थँक